सामाजिक कार्यकर्ता अंजलीताई दमानिया सध्या आमच्यासोबत आहे। ताई, आज महाराष्ट्राचे बजेट सादर झालेलं आहे, काय प्रतिक्रिया तुमची? कशा प्रकारची बजेट आहेत, काय सांगणार? ती मला असं वाटतं आता ना विरोधी पक्षांनी थोडं अभ्यासपूर्ण असं त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत। आता जो मी तमाशा बघितला, अगदी बाहेर बजेट झाल्याबरोबर ते बाहेर येऊन परत पायऱ्यावर बसले आणि कसं शेतकरी विरोधात बजेट आहे, तोंडाला पानं पुसली, हे स्टँडर्ड डायलॉग जे मारतात ना, त्याच्यापेक्षा थोडासा इकॉनॉमिक सर्वे रिपोर्टचा वगैरे अभ्यास करून बोलले लोक तर अतिशय योग्य होईल। आत्ताच्या घटकेला जो इकॉनॉमिक सर्वे रिपोर्ट होता आणि ॲक्च्युअल आता जे बजेट एस्टिमेट्स होते आणि रिवाइज्ड आता जे आलंय त्याच्यातली तफावत आपल्याला बघणं गरजेचं आहे। कसं आहे की शेतीमध्ये आणि त्याच्या ज्या अलाइड सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्येच फक्त त्याच्यामध्ये वाढ आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणा, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे 6.8%वरनं 4.2%पर्यंत घट झाली आहे। एवढी मोठी घट ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण झाली आहे, सर्व्हिस सेक्टरमध्ये पण घट झाली आहे आणि आत्ताच्या घटकेला जे डिफरन्स दिसतोय म्हणजे डेट स्टॉक ज्याला म्हटलं जातं, डेट स्टॉक म्हणजे जेवढी आउटस्टँडिंग लोन्स आहेत त्याच्यामध्ये 10.1% हाईक झाले, तर विच इज ह्यूज। म्हणजे तुमची आत्ताची डेट जर 7,80,000 कोटी होती, 70-71,000 कोटी तुमचं आणि वाढलं असेल तर त्याच्यावर तुमचं इंटरेस्ट जे आत्तापर्यंत आपलं इंटरेस्ट बर्डन स्टेटवरचं 56,000 कोटी आहे ते आता आणि वाढणार आहे। त्यात जवळजवळ 36,000 कोटीचं जे लाडकी बहीण योजना आहे त्याच्यात जर ॲलोकेट होणार असतील तर हे दोन मिळूनच 1,00,000 कोटी जात आहेत आपले। म्हणजे जे टोटल बजेट एस्टिमेट आहे जे आधी 4.99 लाख करोड होतं त्याच्यावरनं आता ते वाढून 6,72,000 झाले। म्हणजे हा जो डिफरन्स आहे 1,72,000 कोटीचा, हे शासन कुठून भरून काढणार आहे माहीत नाही। आणि आता त्याच्यात हे जे इंटरेस्ट पर्शन आहे तो पण प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसतोय। मला असं वाटतं अतिशय गांभीर्याने विचार करण्यासारखं आहे, कारण आताच्या घटकेला सगळंच ऑफशूट झालं आहे। म्हणजे जो खर्च खरं कॅपिटल एक्सपेंडिचरवर व्हायला हवा होता तो तिथे न होता या सगळ्या योजनांवर गेला का, फक्त यांच्या निवडणुका होत्या म्हणून। तर ह्याच्यावरचा केपेक्सवरचा खर्च जो कमी केला, हेल्थवरचा कमी केला, एज्युकेशनवरचा कमी केला, रुरल डेव्हलपमेंटवरचा कमी केला, ह्या सगळ्या जे कमी झालेले जे त्यांचे बजेट ॲलोकेशन्स होते आणि हे सडन प्रोव्हिजनिंग जे केलं गेलं 36,000 कोटीचं, त्याच्यामुळे हा सगळा आता सगळी गणितच सगळं बिघडलेलं आहे आणि मला असं वाटतं काही काळात आता महाराष्ट्राला त्याचा मोठा भुर्दंड बसणार आहे। या बजेटचा फायदा कोणाला होणार आहे आणि नुकसान कोणाचं होणार आहे? फक्त मंत्र्यांना फायदा होतो, कारण सगळ्या योजना ज्या राबवल्या जातात पैसे खाणारे मंत्री असतात आणि जे खरं दिलं जातं आहे आत्तापर्यंत शेतकऱ्यांना वगैरे ते त्याच्यात जसं आम्ही आता कृषी घोटाळा काढला, 500-500 कोटी जर जे DBTने थेट शेतकऱ्यांना मिळाले असते ते खरं मिळाले असते तर ॲग्रिकल्चर आणि अलाइड सर्व्हिसेसमध्ये आणि आपल्याला चांगले नंबर्स दिसले असते, ज्यांनी GSDP जी आपली स्टेटची आहे ती वाढली असती। पण आत्ताच्या घटकेला ते झालेलं दिसत नाही आहे। कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।